एका बँकेने रमेशला 10.12% दराने 5,000 रुपये कर्ज रूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल, असा सरळ व्याजाचा सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग इथे आपल्याला सरळ व्याज काढायचं मित्रांनो. सरळ व्याज बरोबर काय असणार आहे, मुद्दल किती दिले 5,000 गुणिले मुदत असते 3 वर्षाची दिले आणि दर असतो 12% दिलेला आहे, भागिले काय करणार 100. मग इथे सरळ सरळ हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतील. वरती अंशात काय राहिलं 50 गुणिले 3 गुणिले 12. मग आता लक्षात घ्या 5 गुणिले 3 किती होतील 15 आणि 15 गुणिले 12 बरोबर किती 180. आणि हा शून्य जो आहे तो जशाच तसा ठेवला तर व्याज सरळ व्याज किती येणार आहे 1800 रुपये. म्हणजेच रमेशला व्याजापोटी एकूण 1800 रुपये रक्कम बँकेला द्यावी लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 किंवा सी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्ही सरळ व्याजाचा प्रश्न सोडवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.